नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे कांदा अनुदान योजना अंतर्गत जी आर आलेला आहे. सन 2023-24 मध्ये फेर छाननी आणि पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्यावरचा हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. 21 ऑगस्ट 2025 चा जी आर असणार आहे. आता कांदा अनुदान योजनामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथे देणार आहे या जी आर बद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि आपला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, इथं कांदा अनुदान योजना सन 2023 मध्ये फेर छाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून 21 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा जी आर आलेला आहे. ओके, याच्यामध्ये शासन शुद्धीकरण पत्र दिलेलं आहे. संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/8/2025 मध्ये सन 2022-23 मध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा विक्री केलेल्या परंतु 7/12 उतार्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये इथं दिलेले आहे, जे की इथं कांदा अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर आता शासन खालीलप्रमाणे सुधारण करण्यात येत आहे. ओके, जे की इथं आपण बघू शकता. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता कांदा अनुदान योजना 2022-23 अंतर्गत आपल्याला 12/8/2025 मधील फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांची कांदा अनुदान वितरित केलेल्या पदशीतातील अनुक्रमात पाच प्रमाणे आहेत मित्रांनो. त्या जिल्ह्यांची नाव दिलेली आहे. पहिला जिल्हा 7. ओके, याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती 2002. ओके, अशा पद्धतीने दिलेली आहे रक्कम वगैरे. ओके, ज्यानंतर आता सातारा जिल्ह्यासाठी परत इथं दिलेली आहे रक्कम वगैरे उपयुक्त याच्यामध्ये. ओके, त्यानंतर इथं एकूण इथं राज्याचं दिलेलं आहे, जे की इथं एकूण राज्य मधील फेरछाननी अंती लाभार्थ्यांची संख्या कांदा अनुदानाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. ओके, जे की याच्यामध्ये तुम्ही बघू शकतो. आता याच्यामध्ये राज्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही 14,263 इथं लाभार्थ्यांची संख्या आहे व खासगी बाजार असेल 354. ओके, अशा पद्धतीने दिलेली आहे. त्यानंतर इथं आता राज्यात एकूण आता फेरछाननी नंतर आता इथं कांदा उत्पादनाची पात्र दुरुस्ती करण्यात येत आहे. ओके, पहिले एवढे होते, याच्यामध्ये दुरुस्ती करून आता एवढे वाढवण्यात आलेलं आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आता किती वाढलेले आहे ते बघूया. आता 14,307 झालेले आहे आणि इथं 14,661 टोटल इथं झालेले आहे. इथे 354 खाजगी बाजार धरून. ओके, अशा पद्धतीचे जी आर आलेले आहे मित्रांनो. ओके, ज्यांना इथं अनुदान वगैरे बद्दल इथं भेटलेलं नव्हतं त्यांना इथं अनुदानाबद्दल भेटणार आहे कांदा अनुदान योजना अंतर्गत. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके, आणि तुम्हाला तिथं PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटून जाईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, जास्त मित्रांना शेअर करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.